प्रथम शैलपुत्री. अत्यंत दैवी स्वरूपाची स्वामिनी माता शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या माळेची स्वामिनी आहे. शैल म्हणजे पर्वत, त्याची पुत्री म्हणजे शैलपुत्री. तिलाच हिमवती, सती, पार्वती म्हणूनही ओळखतात. नगराज हिमवानाच्या घरी जन्म घेतल्याने तिचं नाव झालं शैलपुत्री. मातेची जन्मकथा याप्रमाणे आहे. दक्ष राजाची पुत्री सतीचा विवाह तिची आई प्रसूती हिने महादेवाबरोबर करून दिला, पण हा जावई काही दक्षाला मान्य नव्हता. वेळोवेळी तो शिवाचा पान उतारा करण्याचीच संधी शोधायचा. कदाचित त्यासाठीच त्याने एका महायज्ञाचा घाट घातला. सती आणि महादेवाला अर्थातच याचं आमंत्रण नव्हतं, पण माहेरची ओढ सतीला थांबवू देईना. शिवाने नकार दिल्यानंतर सुद्धा त्यांना विनवून सती यज्ञस्थळी आली. कदाचित दक्ष याचीच वाट पाहत असावा. त्याने महादेवाचा यथेच्छ अपमान केला, आपल्या पतीचा आपल्या पिताकडून, आणि तोही आपण हट्ट केल्याने झालेला अपमान सतीच्या जिव्हारी लागला आणि तिने तशीच तिथल्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःला संपवलं. एक अध्याय संपला. पण पुढचा जन्म गिरिराज हिमवानाच्या घरी हिमगौरीच्या रूपात घेऊन तिने एकच ध्यास ठेवला, महादेवाला पती म्हणून वरायचा. ही झाली मातेच्या जन्माची कथा. अर्थात पार्वती हीच सती, हिमवती, शैलपुत्री. मातेचं स्वरूप कसं असतं पाहू. अत्यंत प्रसन्नवदना मातेचं वाहन आहे वृषभ अर्थात नंदी. नंदीवर स्वार झालेल्या मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, तर डाव्या हातात कमलपुष्प. मातेने माथ्यावर अर्धचंद्र धारण केलेला आहे. चंद्रमा धारण केल्याने माता चंद्राची स्वामिनी आहे. अर्थात चंद्रामुळे होणारे अशुभ परिणाम मातेची आराधना केल्याने त्यांचं निराकरण होतं. चंद्रमा अर्थात मनाचा कारक आहे, म्हणजे मातेची उपासना मानसिक अस्वास्थ्य दूर करते. मूलाधार चक्र आणि माता शैलपुत्री यांचा संबंध पाहू. लाल रंगाच्या मूलाधार चक्राची जागृती मातेच्या स्मरण व पूजनाने होते. हे प्रथम चक्र माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग आणि त्याचं अनुसरण करण्याचं बळ प्रदान करतं. आपल्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ नवरात्रीच्या पहिल्या माळेला करणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. मूलाधार चक्राच्या जागृतीने गुरु, साधू, योगी आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर अग्रेषित होतात. असं समजा की मूलाधार चक्र म्हणजे देवी पार्वती. तिचा जन्म कसा झाला? सतीच्या रूपातल्या स्वतःचा त्याग करून. कशासाठी झाला? अंतिम उद्दिष्ट तर निश्चित होतं, शिवाची प्राप्ती. शिव कुठे विराजमान असतो? अंतिम चक्रात. म्हणजे हा प्रवास मूलाधार चक्र ते शिवाची प्राप्ती म्हणजे अत्युच्च आध्यात्मिक उन्नती असा आहे. विवेचनात नको जाऊया लगेच. तर मातेचं आवडतं फूल आहे चमेली. आता मातेच्या पूजनाचे मंत्र, कवच हे पाहूयात. मंत्र. ओम देवी शैलपुत्रे नमः. प्रार्थना. वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. स्तुति. या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्रीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ध्यानमंत्र. वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. पुनेन्दुनिभाङ्गौरिमूलाधार स्थितां प्रथमदुर्गा त्रिनेत्रा. पटाम्बरपरिधानां रत्नकिरीटां नानालङ्कारभूषिता. प्रफुल्लवन्दना पल्लवाधन्राकान्तं कपोलान्तुगकुचां कमनीयां लावण्यां स्मेर मुखिक्षीणमध्यां निदम्बनीं. स्तोत्र. प्रथमदुर्गा त्वहि भवसागरतारिणीं धनैश्वर्यदायिनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम्. चराचरेश्वरि त्वं हि महामोहविनाशिन भुक्तिमुक्तिदायिनी शैलपुत्री प्रणमाम्यहम्. कवच. ओंकार मे शिरपातु मूलाधार निवासिनी
हीङ्कार पातु ललाटे बीजरूपा माहेश्वरी श्रीङ्कार पातु वदने लज्जारूपा महेश्वरी हुङ्कार पातु हृदये तारिणी शक्तिस्वघ्रत फट्कार पातु सर्वागे सर्वसिद्धिफलप्रदा।